या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे A1 हॉटेल। आमच्या येथे शुद्ध स्पेशल दाल राईस सह अनेक पदार्थांची मेजवानी, पार्सल सेवा उपलब्ध। आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर, होडगी रोड, सोलापूर। संपर्क 9890 10 44 11 आणि 8208 27 33 03। अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळा देशाचे पंतप्रधान झाले, पण त्यांचा कार्यकाळ हा खूपच कमी काळ राहिला। त्यापैकीच एक म्हणजे त्यांचा 13 महिन्यांचा कार्यकाळ। फक्त एका मतामुळे त्यांचं सरकार पडलं होतं। एका खासदाराने वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केल्याने हे सरकार त्यावेळी पडलं होतं। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तुलना भारतातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते। ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत। अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळा पंतप्रधान झाले, परंतु त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवस होता। दुसरा कार्यकाळ केवळ 13 महिने टिकला। फक्त एका मताने त्यांचं सरकार पडलं होतं, त्यामुळे त्यांचा दुसरा कार्यकाळ फक्त 13 महिन्यांचा होता। तर कोण होता तो खासदार, पाहूया। अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्यासाठी ज्या खासदारांना जबाबदार मानलं जातं ते म्हणजे ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गोमांगी यांना, कारण त्यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं। लोकसभेत सरकारच्या बाजूने 269 मते पडली होती। गिरीधर गोमांगी यांनी विरोधात मतदान केल्याने विरोधकांची मतांची संख्या 270 झाली। त्यामुळे फक्त एका मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं। 1998च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, पण भाजपला 182 जागा मिळाल्या होत्या। त्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता। गिरीधर गोमांगी यांना तत्कालीन लोकसभा अध्यक्ष GMC बालाजी यांनी त्यांच्या विवेक बुद्धीच्या आधारे मतदान करण्याची परवानगी दिली होती। फेब्रुवारीमध्ये गोमांगे हे ओडिशाचे मुख्यमंत्री बनले होते, परंतु त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला नव्हता। मतदानाच्या दिवशी सभागृहात ते उपस्थित होते आणि त्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं। मुख्यमंत्री झाल्यानंतरही खासदार म्हणून मतदान केल्याने गोमांगे यांच्यावर बरीच टीकाही त्यावेळी झाली होती। 1998 मध्ये भाजपने विविध पक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन केलं होतं। जयललिता यांच्या अण्णा मजूर पक्षाने देखील भाजपला पाठिंबा दिला होता, पण 13 महिन्यानंतर AIADMK ने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता। त्यानंतर वाजपेयी सरकार यांचे सरकार अल्पमतात आले होते। त्यानंतर राष्ट्रपती सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं। सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे होते। सरकारने प्रयत्न सुरू केलं, त्यावेळी सरकारला बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती, पण जेव्हा मतदान झालं तेव्हा निकाल धक्कादायक लागला। वाजपेयी सरकार केवळ एका मताच्या फरकाने बहुमत मिळू शकलं नव्हतं। महत्वाचे म्हणजे त्यावेळी फारुख अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स ही केंद्रातील वाजपेयी सरकारची सहयोगी होती। त्यांनी संसदेत सरकारच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केली होती, परंतु पक्षाचे एक खासदार सैफुद्दीन सोज यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन सरकारच्या विरोधात मतदान केलं। अटल सरकार पाडण्यामागे हेही एक प्रमुख कारण मानलं जातं। एका मताने अटल सरकार पाडणारे गिरीधर गोमांग यांनी 2015 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि वाजपेयी सरकार केवळ एक मताने पूर्णतः ढासळली होती। तर मित्रांनो, ही कशी वाटली पॉलिटिक्सची ही सत्य घटना ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। धन्यवाद।